बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी शेत शिवारात अवकाळी पाऊस कोसळल्याने वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचं यात मोठं नुकसान झालेलं आहे। शेतात उभे असलेलं तीळ जे ते आडवे पडल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली जाते। रब्बी पिका आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीच्या पिकं घेतो आणि त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। आणि या जामखारी परिसरामध्ये आणि नांगठोला परिसरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून प्रत्यक्ष पाहून आमच्या शेताचं जो काही मुआवजा आहे सरकारनं द्यावं। 4 एकर शेती असून 4 एकर शेतीत उन्हाळी धान मी लावलेलं होतं आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। तर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फुलांच्या शेतीवर मोठा फटका बसलेला आहे। कडक उन्हामुळे गुलाबाची झाडंही वाळत असून उमलणारी फुलं देखील झाडावरती सुकतायत। परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे। जिकडे दररोज 1000 ते 1500 फुलं निघायची तिकडे आता केवळ 200 ते 250 फुलं मिळत आहेत। त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात मागणी आणि भाव चांगला असतानाही उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। तर जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फुलांच्या शेतीवर सुद्धा मोठा फटका बसताना दिसतोय। कडक उन्हामुळे गुलाबाची झाडं वाळतायत आणि उमलणारी फुलं सुद्धा झाडावरच सुकतायत। परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे। जिकडे रोज 1000 ते 1500 फुलं निघायची तिकडे आता केवळ 200 ते 250 फुलं निघतायत। जळगाव जिल्ह्याचा उष्णतेचा जो पारा आहे तो आता 44 डिग्री टेम्परेचर पर्यंत इतका येऊन टेपलेला आहे। आणि या वाढत्या तापमानामुळे जर बघतोय तर या ठिकाणच्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये आहोत की या ठिकाणी फूल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलांचं उत्पादन घेत असतात। मात्र आपण जर बघतोय तर या ठिकाणी वाढत्या उन्हामुळे ही जी झाडाला लागलेली जी फुलं आहेत ती संपूर्णपणे सुकत आहेत। एकीकडे विचार केला तर याच झाडाला जर खालच्या पद्धतीने खालच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी हिरवीगार ही झाड दिसतं। मात्र दुसरीकडे वरच्या बाजूला जर बघतो तर या ठिकाणी फुलं असतील किंवा या फुलाच्या झाडावरती जी पानं असतील हे सुकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। फुलांची वाढ देखील या ठिकाणी काही प्रमाणात खुंटलेली आहे। पाणी योग्य प्रमाणात मिळत नसल्याने आणि उष्णतेचा हा परिणाम या ठिकाणी झाला असल्याचं मत या ठिकाणी बोललं जात आहे। आपल्यासोबत स्वतः या मावशी आहेत, या फुलांच्या बाग लावत असतात, फुलांचं उत्पादन घेत असतात। ताई काय सांगाल, या ठिकाणी फुलांची वाढ खुंटलेली आहे वाढत्या उन्हामुळे? आमच्या इथे ना फुलं म्हणजे अशी वाढ होत नाही, वाढ कमी राहिलेली त्याची। पाणी त्याला जास्ती भेटत नाही ना, पाणीमुळे म्हणजे ते वाढ करत नाही। कळी आली म्हणजे ती लहानची लहान राहते, मोठी होत नाही आणि त्यात ती काळी पडून जाते। उन्हाने म्हणजे जळून जातं पुरा आणि मोठं फुल व्हायला गेलं म्हणजे आपण म्हणतो आज तोडू, बारीक उद्या गेलं ते डायरेक्ट जळून जातं, फुलंच राहते त्याला, पूर्ण बहून जातात ते। किती निघताय मावशी? आता हल्ली आता आज आम्ही 200 फुलं काढले। वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा या उन्हामुळे थेट परिणाम या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका बागायतदारांना बसतो आणि अवकाळी पाऊस असेल किंवा थंडीमुळे आंबा आणि काजूसोबतच नारळ आणि सुपारी बागांचंही मोठं नुकसान होतंय। उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। आंबा काजू बागांचे पंचनामे सुरू असताना नारळ सुपारी उत्पादक मात्र अद्याप मदतीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली जाते। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांकडून केली जाते। कोकणात नारळ आणि सुपारी या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। बदलत्या वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम या पिकावरती झालेला आहे।
परंतु कोकणात आता आंबा आणि काजू या दोन पिकाचे पंचनामे सुरू आहेत. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला. इथल्या बागायतदारांनी आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. सरकारने आता नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आहे. आता पंचनाम्याचं काम सुद्धा सुरू झालंय. मात्र दुसरीकडे आंबा आणि काजू पिकाप्रमाणेच नारळ सुपारी या दोन्ही पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात या पिकांना फटका बसला होता, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. या नारळ आणि सुपारी या बागायतदारांना सुद्धा दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आता केली जाते. परंतु केवळ आंबा आणि काजू या दोनच पिकाचे पंचनामे सुरू आहेत, त्यामुळे नारळ आणि सुपारी बागायतदारांमध्ये एक प्रकारे निराशा पसरलेली आहे. आमचं सुद्धा नुकसान झालंय, आम्हाला सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी आता बागायतदारांमधून केली जाते. परंतु सरकार आता या नारळ आणि सुपारी पीक घेणाऱ्या बागायतदारांना दिलासा देणार का आणि त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार का, हाच खरा सवाल आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. बातमी लातूरमधून. लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी बघायला मिळते. या पार्श्वभूमीवरती प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी पंप चालकांना कडक सूचना देत साठा उपलब्ध असताना विक्री बंद ठेवू नये असे आदेश दिलेले आहेत. नियमांचं उल्लंघन करत कॅन आणि बॅरेलमधून इंधन विक्री केल्याप्रकरणी 2 पंपांवरती कारवाई करत त्यांचा पुरवठा निलंबित करण्यात आलेला आहे. प्रशासनाने तपासणीसाठी विशेष पथकं ही तैनात केलेली असून नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा दिलाय. तर अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. सध्या नियमभंग करणाऱ्या 2 पंपांवरती कारवाई करण्यात आली आहे. तर इकडे धाराशिवमध्ये गेल्या 6 दिवसांपासून इंधन तुटवडा जाणवायला लागलेला आहे. आता इंधन तुटवड्याची झळ शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. खरीप हंगाम तोंडावरती आलेला असताना इंधन तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतात ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी नांगरणी, कोळपणीची कामं खोळंबलेली आहेत. तासनतास पंपावरती डिझेल घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय आणि रांगेत थांबून सुद्धा पुरेसं डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झालेले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम जो आहे तो अगदी तोंडावरती आला आणि खरीप हंगाम तोंडावरती आल्यानंतर एक मोठं संकट शेतकऱ्यासमोर किंवा या ट्रॅक्टर चालकासमोर येऊन उभारलं आहे. आपण आता ह्या ट्रॅक्टर बघत असतो की ही ट्रॅक्टर आता सध्या नांगरणीचे दिवस आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे दिवस आहेत. मात्र ही ट्रॅक्टर उभा आहेत, त्याला कारण हे असं आहे, ह्याला लागणारं डिझेल जे आहे, डिझेल आणि पेट्रोलची टंचाई धाराशिव जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसापासून आहे आणि त्यामुळं या टंचाईचा फटका कुठेतरी या सगळ्या ह्यांना बसतो. त्यामुळे ही कामं सोडून ट्रॅक्टर जे आहे ती उभा केलेत. आपले हे सगळी ट्रॅक्टर चालक आहेत, त्यांना विचारूया नेमकं त्यांची समस्या काय, किती दिवसापासून डिझेल टंचाई आहे? एक 10-15 दिवसाला डिझेल टंचाई आहे. ट्रॅक्टरवाले इकडे गेले, ट्रॅक्टरवाले तेलच नाही. नांगरायचं सगळं रानातल्या मशागती बंद पडल्यात. तुमचं कामच बंद आहे? हां, सगळंच बंद आहे. रोज आम्ही त्याची गाडी घेतो, त्यामुळे तेलच मिळत नाही. मग ती अडचण आहे. काय नेमकं तुमची कशी ट्रॅक्टरची परिस्थिती? आता आम्ही दररोज पंपावर जातो, 1 तास 1.5 तास लाईनला थांबतो. पंपावर नंबर आला की 10 लिटर नाही तर 1000 रुपये डिझेल देतात. एकरी 10-12 लिटर डिझेल नांगरायला लागतं. मग हर एक शेतकरी आरडतो की बाबा आमचं नांगर, पण डिझेलच मिळणार तर कसं नांगरण करायचं? कुणाचं रोटर असेल, कुणाचं मोगडण असेल, ही सगळ्याच्या अडचणी 10 ते 15 दिवस झालं चालू आहेत. आता चेक केलं आहे का गाडी तुझ्या? नाही ना. मग आता काय पंपावर द्यायला झालं डिझेल. पंपावर देण्यात झाले डिझेल. काय सांगाल, कशाची अडचण आहे नेमकी, किती दिवसापासून अडचण आहे, कसा आता सामना करायचा वाटत? 7 दिवस झालेले डिझेल पंपावर बी काही दिना झालेत. दिलं तर 1000 रुपयाचं देतात फक्त. ती शेतापर्यंत बांधापर्यंत बी जात नाही तेवढं ते डिझेल. काय करायचं सांगा मग. बरं, आता मोगडणी बिघडणी सगळी कामं सगळे पण डिझेल वाचून राहिलेले. आपल्याला माहिती की आधुनिकतेची कास धरत सरकारनं किंवा राज्य शासनानं अनुदानात ट्रॅक्टर दिली. ट्रॅक्टर मार्फत सगळी शेती केली जाते आता आणि गावगाड्यावरती शेतीचा कारभार आता ट्रॅक्टरवरती बराचसा येऊन टेपला आहे. मात्र यांनाच डिझेल पुरवठा होत नाही आहे, त्यामुळे ही कामं यांची मशागतीची ठप्प झालेली आहेत. आता ही ट्रॅक्टर जर अशी ठिकाणी उभा असेल तर मशागतीची कामं खरीप तोंडावरती कधी सुरू होणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीनं दावा करते की पेट्रोल डिझेल शिल्लक आहे, पेट्रोल डिझेल शिल्लक असेल ते शेतकऱ्यांना काम मिळत नाही, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव. तर इकडे बीडमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे आणि मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामं खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं ठाकलेलं आहे. शेतीच्या मशागतीची कामं रखडल्यामुळे पुढील हंगाम धोक्यात आलेला आहे.
तर शेतातील शेतमाल मार्केटमध्ये घेऊन जाता येत नाहीये आणि डिझेलसाठी रांगेत 4-4 तास थांबावं लागतंय. त्यामुळे शेतकरी आता पुरता मेटाकुटीला आलाय. बीडच्या वरवटी गावातील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळं गावगाड्यातील जी अर्थव्यवस्था आहे ती तर कोलमडली आहेच आहे. त्याचबरोबर शेतीची जी कामं आहेत मशागतीची ती देखील रखडलेली आहेत. गावामध्ये ट्रॅक्टर आहे, यंत्रांना शेती केली जाते, मात्र आज तीच यंत्र डिझेल अभावी बंद पडलेत. मी पाहतोय समोर, तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने हे ट्रॅक्टर आहे, त्याला पाठीमागे नांगर देखील जोडलेला आहे. आता नांगरणीची खूप मोठी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी पाळीची देखील कामं सुरू आहेत आणि ट्रॅक्टर हे बंद आहेत. मी बीड तालुक्यातील वरवटी गावामध्ये आहे. या गावात जवळपास 20 ट्रॅक्टर आहे ज्याच्या माध्यमातून शेतशिवार नांगरला जातो आणि शेती मशागतीची कामं केली जातात. मात्र डिझेल मिळत नाही म्हणून अक्षरशः ही सगळी जी अवजार आहेत ती बंद करून ठेवावी लागतात. आपल्याकडे शेतीची मशागतीसाठी अगोदर बैल वगैरे वापरले जाते, आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आलेले. काय नेमकं खीळ बसली या सगळ्या मशागतीला आणि आता काय फटका बसणार आहे आगामी हंगामाला? तर आता समजा बैल पहिले आम्ही शेती बैलावर करीत होतो ना, मग आता शक्यतो बैल पाळणं शक्य राहिलं नाही, कारण मजुरं भेटत नाहीत. मग आता ट्रॅक्टरची सगळी शेती ही ट्रॅक्टरवर अभावित आहे. आता ट्रॅक्टरला डिझेल नसल्यामुळं, कारण आता एकच महिना झाला, आता 1 महिना एवढाच उरला आहे. आता अजून तर शेतीतले सगळे कामं तसेच खोळंबले ते, एक नांगरट नाही, रानाने कडवे तशीच पडले ते. ट्रॅक्टरवरला विचारलं की ते म्हणते डिझेल भेटत नाही. आपण पैसे दिले तरी त्यांचे वेळ तिकडे जातो. म्हणजे आता हे शेती कधी नांगरायची, कधी आम्ही त्याची मशागत करायची आणि कधी आमचं पूर्ण उत्पन्न व्हायचं. म्हणजे एकंदरीत वास्तविक विचार जर केला त्याच्यामध्ये खूप मोठा शेतकऱ्याचा तोटा आहे. आणि डिझेल टायमवर भेटत नाही. 1 दिवस 2 दिवस मी डिझेलसाठी फिरलो तरी भेटलं नाही डिझेल. तसंच वापस आलो मी माघारी. शेतातली मशागतीची कामं झालीत का? काहीच नाही झाले आणि तेच येतं पडलेले सगळे हा. आता तो 10-12 दिवस झालं समज अशी जेवाऱ्या काढ्यात, आणि आता जेवाऱ्या काढ्या की कडबे गोळा करायला हे नाही तर डिझेल नाही तर मग कशाने गोळा करायची? पेट्रोल डिझेल एकंदरीत जर बघितलं तर ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था आहे ती अक्षरशः खोळंबून गेलेली आहे आणि त्याचं कारण देखील आहे पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळं शेती मशागतीची कामं तर रखडलेली आहेत. या संदर्भात आता सरकार काय निर्णय घेणार, त्याचबरोबर पुरवठा विभाग कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र सध्या तरी पेट्रोल डिझेलमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ लागल्याचंच पाहायला मिळत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. इंधन पुरवठ्याच्या अडचणीमुळे नागपूर शहरातील काही पेट्रोल पंपांवरती मध्यरात्रीपासूनच इंधनाचा तुटवडा जाणवतोय आणि अनेक नागरिक हे पेट्रोल पंपांवरती पेट्रोल भरायला येत आहेत, मात्र पेट्रोल मिळत नसल्यामुळे परत जावं लागतंय. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र पेट्रोल डिझेल कधी येणार हे माहीत नसल्यामुळे पेट्रोल पंपवरील कर्मचारी सुद्धा संभ्रमात आहेत. तर CNG हा सुद्धा 1 आठवड्यापासून येत नसल्यामुळे तो बंद आहे आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी. इंधन पुरवठा होत नसल्यामुळे काल रात्रीपासून नागपूरतील अनेक पेट्रोल पंप हे बंद आहेत. त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक वाहन चालक आहेत ते पेट्रोल पंप जवळून वापस जातात. नागपुरात हे परिस्थिती मध्यरात्रीपासून झालेली आहे. पाहिलं की या ठिकाणी जे कर्मचारी ते इथे बसलेले आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल नसल्यामुळे अनेक ग्राहक वापस. आपल्यासोबत काही पेट्रोल पंपचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ काय परिस्थिती आहे आणि का बरं पेट्रोल येत आणि डिझेल येत नाही. भाऊ काय सांगणार, का पेट्रोल पंप कधीपासून पेट्रोल येत नाही आणि डिझेल नाही येत आहे? मध्यरात्री कालपासून आमचा पुन्हा साठा जो होता संपून गेला आणि आमचं ऑर्डर टाकलं आहे, पैसे जमा आहे, पण तिकडं ते पुरवठा तिकडनं होत नाही आहे डेपोतनं. पेट्रोल की डिझेल दोन्ही येत नाही काय? दोन्ही येत नाही आहे, पेट्रोल डिझेल दोन्ही येत नाही आहे. कधीपासून मागणी केली आणि पैसे तुम्ही टाकल्यानंतर? रोजच पैसे टाकतो, पण ते 1 दिवस देतात, 2 दिवस नाही देत, 1 दिवस देतात, 2 दिवस नाही देत. सध्या परिस्थिती अशी आहे. काहीतरी अडचण सांगितली असेल काय? त्यांनी काही अडचणीच नाही सांगितली, पण असे म्हणतात की रेट्स वाढणार आहे किंवा वारमुळे होऊ शकते, असं काहीतरी आहे. ते पाहिलं की आपल्याकडे CNG आहे, CNG पण बंद आहे, कधीपासून येत नाही. CNG पण 7-8 दिवस झाले, CNG पण अवेलेबल नाही आहे. पाहिलं की म्हणतात की पेट्रोलचे दर वाढणार असे काही ग्राहक म्हणतात. मात्र कालपासून पाहिलं की मध्यरात्रीपासून या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल येत नाही. त्यामुळे जे वाहन चालक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात इथं त्रास होत आहे. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, नागपूर.